तुकाराम भोसले. मी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती येथे कार्यरत होतो. मी यापूर्वी म्हणजे ज्यावेळेस योगाला यायच्यापूर्वी मी फक्त मॉर्निंग वॉकला जात होतो. मॉर्निंग वॉक म्हणजे तसं पाहिलं तर डॉक्टरनं सांगितल्यामुळं फक्त चालायचं आणि त्याच्यात माझाही जीव लागत नव्हता आणि पण जात होतो मी. परंतु अरविंद सरांनी मला मध्ये या किंवा वर्गात या असं बऱ्याच वेळेस सांगूनही मी बरेच टाळाटाळ केली. परंतु ज्यावेळेस मी पुन्हा एका वर्गात गेलो योगाच्या, तर तिथून मी आता परत पूर्ण दिवस म्हणजे ज्या दिवशी वर्गात वर्ग घेतला नाही त्या दिवशी माझा दिवस असा पूर्ण असा म्हणजे अपसेट होतो आणि मला इतकी त्याची सवय लागली. आता मी सकाळी म्हणजे अलार्म लावायची गरज नाही किंवा आणखी कुठली उठण्यासाठीही नाही, तर मला बरोबर जाग येतो आणि मी नियमित वर्ग करतो. अरविंद सरांचा जो याच्यात सहभाग आहे मला त्या वर्गाला जॉईन करण्यासाठी, खरंच त्या माणसाला म्हणजे निस्वार्थ माणूस आणि इतकी सेवा मी म्हणजे माझ्या आयुष्यात सामाजिक काम करणारा माणूस असा याच्यापूर्वी पाहिलेला नाही. त्या माणसाला खरोखर म्हणजे आजच्या काळाच्या हिशोबानं म्हणजे त्रिवार वंदन करायसारखा माणूस आहे आणि त्यांना राग जरी आला तरी ते त्या पद्धतीने व्यक्त करतात की तो माणूस पुन्हा वर्गाला आला पाहिजे. त्यांचं म्हणजे एक अधिकाराचा भाग आहे त्यांचा तो, आणि तो त्या अधिकार त्यांनी नियमित वापरावा अशी आमच्या सगळ्या योगसाधकाची सुद्धा इच्छा असते किंवा सरनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या हिशोबानं काम करावं. आणि माझं आरोग्य जरी समजा व्यवस्थित असलं, त्यांचं जरी सांगणं असलं किंवा आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, परंतु माझं आरोग्य चांगलं असल्यामुळे माझ्या कुटुंबाला सुद्धा माझ्या आरोग्याचा उपयोग होतो. आणि हा काही म्हणजे मला माझ्याकडे समजा जेव्हा मी वर्गाला चाललो त्यापासून म्हणजे मला कुठल्याही डॉक्टरकडे जायची किंवा कुठला सर्दी पडशाची सुद्धा, कारण त्यांचे सांगणं असं आहे सर्दी पडसं थोडंसं होऊ द्या, कारण आल्याच्या नंतर आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याच्यानंतर ते कमी झाल्याच्यानंतर पुन्हा येत नाही. औषध गोळ्यानं तुमचं तात्पुरतं कमी होते. त्यांच्याकडं म्हणजे शिकविण्याची जी पद्धत आहे, आपल्या शरीराला आरोग्याला म्हणजे औषध गोळ्यापासून लांब राहा आणि तुमचं आयुष्य वाढवा आणि जे तुम्ही जगता ते वास्तव जगा, हा त्यांचा जो अनमोल ठेवा आहे किंवा सांगण्याची जी पद्धत आहे ती खरोखरच अविस्मरणीय आहे. आणि आता याच्यात म्हणजे त्यांच्या हाताखाली असे बरेच जण तयार होऊन शिक्षक झालेत आणि त्यांनी सुद्धा त्याचं ते काम व्यवस्थित करत आहेत. परंतु बऱ्याच वेळेस असं होतंय की एखाद्या वेळेस ते काही कारणास्तव नसली तर वर्गाची हजेरी थोडीशी कमी होती. ही जराशी आमच्या योगसाधकासाठी चिंतेची बाब आहे आणि आमच्या सगळ्यांची एक अशी इच्छा अशी असते की बा अरविंद सरनंच क्लास घ्यावा, कारण आम्ही तितकं रुटीनमध्ये आलो की आम्हाला ते दुसरा आवाज एखाद्या वेळेस कसं कानात असा म्हणजे बसत नाही म्हणण्यापेक्षा हात पायाचे काय समजा योगाचे वर्ग करते वेळेस चलाय पाहिजे ते त्या स्पीडनं चलत नाही, अशी एक आमची म्हणजे अशी मानसिकता झालेली की आणि पूर्ण दिवस एकदा वर्गात गेल्याच्या नंतर पूर्ण दिवस आमचा उत्साह आणि अतिशय मनमोकळा आणि आपली परिस्थिती कशी आहे किंवा एखादा आर्थिक बाबीचा काही विषय जरी असला तरी मी अरविंद सरांच्या सांगण्यानुसार आपला खिसा जरी रिकामा असला आणि आपलं आरोग्य जर चांगलं असलं तर आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडत नाही आणि आपण आयुष्यात म्हणजे आयुष्य व्यवस्थित जगू शकतो. आणि सगळ्यात मोठा संदेश त्याच्या सांगण्यातून असा असते की आपलं शरीर आपल्या हातात जोपर्यंत आहे, म्हणजे आपलं शरीर आपल्याला चलणं बोलणं खाणं पिणं आपल्या हातानं जवळ आपण करतो तोपर्यंतच आपल्याला आयुष्याचा आनंद घेता येतो. आणि तो आनंद घ्यायचा असेल तर नियमित योगा करणं हे अत्यावश्यक आहे. हा त्यांचा संदेश सर्वांसाठीच लाभदायक आहे, माझ्यासाठी तर विशेष लाभदायक आहे. आणि मी माझ्या कुटुंबाला सुद्धा त्यात या योगासाठी माझे प्रेरित करीत आहे. थोडंफार यश आलेलं आहे. यापुढे आणखी मी या कार्यक्रमात 100% सहभागी राहील. धन्यवाद.